स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळे मनपा मालमत्ता विभागाची कारवाई। मालमत्ता कर न भरल्याने सना मॅरेज लॉन्सला केले सील। धुळे महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने थकीत देणे आणि नियमभंगाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील सना मॅरेज लॉन्सवर कारवाई करत संबंधित जागेला सील ठोकले। मालमत्ता विभागाच्या पथकाने आज ही कारवाई केली। मालमत्ता कर तसेच इतर थकबाकी प्रकरणी वारंवार नोटीस देऊनही संबंधितांनी दखल न घेतल्यामुळे अखेर ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान कारवाई दरम्यान मनपा वसुली विभागाचे अधिकारी शिरीष जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। पुढील आदेश मिळेपर्यंत संबंधित मॅरेज लॉन्स बंद राहणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली। जवळसह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त साहेब यांनी सदर मालमत्ता कर विभागाची बैठक घेऊन आदेश देण्यात आले व जप्ती पथके तयार करण्यात आले। त्या अनुषंगाने आज दिनांक 6/3/2026 रोजी 100 कोटी रोड येथील हाजी मोहम्मद हनीफ वगैरे नॅशनल हायवे यांच्याकडे 1,55,568 रुपये थकबाकी असल्याने सदर त्यांनी करण्यास टाळाटाळ केल्याने सदरचं सना लॉन्स हे सील करण्यात आलेले आहे। तसेच मोहम्मद अयूब यांच्याकडेही कारवाईसाठी गेलो असता त्यांनी धनादेश 65,502 रुपयाचा धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे। तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित मालमत्ता कर विभागात घरपट्टी व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती।